स्टुडंट्स, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या सिरियलमधला हा लास्ट व्हिडिओ असेल असं मला वाटलं होतं. बट याच्यानंतर आणखी एक आहे, ज्याच्यामध्ये आणखी काही विचारलेल्या प्रश्नांची म्हणजे JEEमध्ये झालेल्या क्वेश्चन्सची आपण रिव्हिजन घेणार आहोत. तो एकच करण्याचा विचार होता, बट खूप लांबेल म्हणून मग मी तो 2 भागामध्ये करतो. सो हा एक आहे आणि अजून एक व्हिडिओ याच्यामध्ये लागेल. मे बी तो वेळेवर पोहोचेल किंवा नाही मला माहिती नाही, बट प्रयत्न करील की तो वेळेवर पोचायला पाहिजे. ओके. सो स्टुडंट, या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपण काय काय पाहिलं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोल काय आहे, काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल डायनामिक्समध्ये ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं की मोमेंट ऑफ इनर्शियाची मॅथमॅटिकल डेफिनेशन्स काय होईल. त्याच्यामध्ये होतं I इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड आहे, ऑब्जेक्टच्या रेडियसवर डिपेंड आहे. म्हणजे जर का रेडियसवाली असेल तर, किंवा म्हणजेच त्याला असं म्हणायचं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया हा रेडियस किंवा लेंथवर नाही तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. ठीक आहे ना. बघा, जितका रिंग आहे तर रिंगचा रेडियस मोठा म्हणजे रिंगचा मास खूप जास्त दूर आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा रेडियसवर नाही तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या मासच्या डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. ओके. रॉडच्या बाबतीत जर विचार केला ml²/12 मोमेंट ऑफ इनर्शिया होता, ज्याची लेंथ जास्त त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होईल जास्त, कारण की मास दूर दूरपर्यंत गेलेलं. त्याच्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशनवर सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड होतं. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग टू द सेंटर mr² होता, पण अबाउट डायमीटर जेव्हा आपण पाहिला बाय युझिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम तर तो mr²/2 होता. म्हणजे एकच रिंग होती, पण ॲक्सिस जर का त्या रिंगच्या सेंटरमधून जाणारी असेल तर सेंटरमधून तर दोन्ही जाणार आहे, सेंटरमधून जाणार आहे पण प्लेनला परपेंडिक्युलर आहे तर mr², पण डायमीटर सेंटरमधूनच जाणार आहे पण प्लेनमध्ये असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता mr²/2. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा आहे, पोझिशन त्याची कशी आहे, त्याचं कॉन्फिगरेशन कसं आहे याच्यावर पण डिपेंड होतं. मोमेंट ऑफ इनर्शियाचा युनिट्स वगैरे पाहिलं. आता मोमेंट ऑफ इनर्शियाची एक डायरेक्शनची आपण गोष्ट पाहूया. बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाला डायरेक्शन आहे की नाही याच्याबद्दल आपण विचार करूया. बघा, रिंग आपण घेतली, एखादी रिंग अशी समजा, विचार करा इथे एक रिंग आहे. ठीक आहे ना, अशी एक रिंग आहे. ह्या रिंगचा हा ॲक्सिस आहे सेंटरमधून जाणार, आणि ही रिंग जर का अशी फिरली तर मोमेंट ऑफ इनर्शिया या डायरेक्शनमध्ये फिरली तर मोमेंट ऑफ इनर्शिया mr²च या ॲक्सिस भोवती आहे ना. आणि ही जर का उलटी फिरली, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरली अशी, ठीक आहे ना. सो डायरेक्शन बदलली त्याची, पण mr² मोमेंट ऑफ इनर्शिया बदलला का नाही. आता इमॅजिन करा की ही रिंग मी अशी होती ना, ही रिंग, सो ही अशी फिरवतोय म्हणजे ही अशी अशी फिरत आहे. तीच रिंग जी अशी ठेवलेली होती तीच रिंग या डायमीटर भोवती फिरत आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलला. म्हणजे या डायरेक्शनला नाही बदलला, या किंवा या डायरेक्शनला नाही बदलला. ठीक आहे ना. म्हणजे डायरेक्शनवर डिपेंड नाही आहे, पण ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शनवर मात्र मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो. बरोबर. म्हणजे तो ॲक्सिस बदलतो ना, आणि म्हणून मग त्याची डायरेक्शन बदलते. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्च्युली डायरेक्शनवर डिपेंड नाही आहे, बट समटाईम्स डायरेक्शनचा विचार पण त्याच्यामध्ये होऊ शकतो की यार डायरेक्शनचा विचार का होऊ शकतो, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया जर का डायरेक्शन बदलते तर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्शनवर डिपेंड पण आहे, नाही पण आहे का नाही आहे. ठीक आहे ना. काही केसमध्ये आहे, काही केसमध्ये नाही आहे. मग असं जर का असेल तर तशा क्वांटिटीज असतात टेन्सर. कोणत्या असतात? टेन्सर. सो टेन्सर क्वांटिटी ॲक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया ही टेन्सर क्वांटिटी. बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया स्केलर क्वांटिटी घ्यायची की नाही. आपण आत्तापर्यंत स्केलर घेऊनच कॅल्क्युलेशन्स केले, कारण की टेन्सर क्वांटिटी स्केलर क्वांटिटीचेच कॅल्क्युलेशन्स होतात. सो ती ॲक्च्युली टेन्सर क्वांटिटी. समटाईम्स इट्स डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑल्सो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे आपण याच्याबद्दल पाहिलं होतं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर काही कंटिन्युअस बॉडी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट केला होता आपण. सो कंटिन्युअस बॉडी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मॅथमॅटिकल इंटिग्रेशन्स वापरून कॅल्क्युलेट केला होता. मग त्याच्यामधून आपण बरेचशा ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढले. आता मी बोर्डवर हे सगळे ऑब्जेक्ट्स एकत्र करून ठेवलेले आहेत, आणि आपल्याला ह्या सगळ्या ऑब्जेक्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची रिव्हिजन करायची आहे, आणि तुम्हाला ते रटून ठेवायचे आहेत. चांगले पाठ असले पाहिजे, म्हणजेच जर का एखादा क्वेश्चन खूप फास्ट सोडायचा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढे मी बोर्डवर लिहिलेले तेवढे मात्र पटकन सांगता आले पाहिजे. ओके. सो बघूया आपण एक एक मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग दिलेला आहे. ठीक आहे ना, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया.
सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr². किती आहे mr². पण कोणत्या ऍक्सिस भोवती? पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग mr². ओके. त्याच्यानंतर मी काढले डिक्स. ठीक आहे ना. सो डिक्स दोन प्रकारच्या पाहिले होते आपण. एक डिक्स पूर्ण जी जनरल होती, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिक्स किती होतं? mr²/2. mr²/2 डिक्सचा. पण डिक्स जर का ॲन्युलर असेल म्हणजे कॅव्हिटीवाली किंवा तिला आपण थिक डिक्स म्हटलं होतं, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता m/2 r1² + r2². ठीक आहे ना. हा फॉर्म्युला पण तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येतो. आपण त्याचे डेरिव्हेशन पण पाहिलेलं आहे, पण तुम्हाला आता इथे लक्षात ठेवायचं आहे. पाठ करायचं असेल तर पाठ करता येईल. ठीक आहे. सो m/2 r1² + r2². त्याच्यानंतर आपण पाहिलं सिलेंडर. आणि सिलेंडरमध्ये पण आपण तीन प्रकारचे सिलेंडर पाहिले. एक होलो सिलेंडर, एक सॉलिड सिलेंडर आणि एक थिक सिलेंडर. ठीक आहे ना. थिक सिलेंडर समजून आलं तुम्हाला, म्हणजे इनर रेडियस आणि आउटर रेडियस डिफरंट असतील. ठीक आहे ना. सो बघा, होलो सिलेंडर रिंग, होलो सिलेंडर रिंग होती. सो होलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr². ठीक आहे ना. सॉलिड जर का असेल तर सॉलिड सिलेंडर हे डिक्स पासून बनतं. सो mr²/2. आणि थिक सिलेंडर हे या अशा थिक डिक्स पासून बनणार आहे. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया m/2 r1² + r2². ओके. सो रिंग, डिक्स आणि सिलेंडर याचे तीन मोमेंट ऑफ इनर्शिया आपण शिकलो. अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ओके. बट जर का तुम्हाला विचारलं की या ऍक्सिस भोवती किती, या डायमीटर भोवती किती, किंवा डायमीटरला पॅरलल असणारा टँजंट भोवती किती, सो त्याचे जर का तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचे असतील तर हा तुमचा पार्ट झाला. आणि आता तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरम पण वापरता येतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरम वरून लगेच बाकीच्या ऍक्सिस भोवती या ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येईल. सो म्हणून परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरमचा जो व्हिडिओ होता तो इम्पॉर्टंट होता, त्याला व्यवस्थित लर्न करायचं होतं. ठीक आहे. आता हे तर झालं सिलेंडर, हे ते बेसिक. आता एक सिलेंडरचा एक नवीन ऍक्सिस मी तुम्हाला इथे देतोय. ठीक आहे ना. बघा, हा सिलेंडर असा होता, याला म्हणतात ऍक्सिस ऑफ सिलेंडर, म्हणजे सिलेंडरच्या सेंटरमधून जाणारा. बट हा ऍक्सिस बघा, इथे असा एक सिलेंडर आहे आणि तो याच्या लेंथला, सिलेंडरच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. तर बघा, असा रॉड घेतला होता आणि रॉडला एक परपेंडिक्युलर घेतली होती. मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता mn²/12. इथे सुद्धा तेच घडतं बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टाइप सिलेंडर अबाउट दिस ऍक्सिस, लेंथला परपेंडिक्युलर ऍक्सिस, होलो असेल. ठीक आहे ना. तर बघा, होलो असेल तर सिलेंडर होलो सिलेंडर असेल तर आपल्याकडे mr²/2 होतं. ठीक आहे ना. होलो सिलेंडर mr² होतं. सॉलिड सिलेंडर mr²/2 होतं. थिक सिलेंडर m/2 r1² + r2² होतं. ओके. समजते इथे. सो हे पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी होलो सिलेंडर जेव्हा घेतला तर हे दोन जणांचं कॉम्बिनेशन बघा. एक कॉम्बिनेशन आहे, इथे दिसत असेल तुम्हाला, तर व्यवस्थित पहा. हे कॉम्बिनेशन आहे एक mr²/2. mr²/2. ठीक आहे ना. बघा आता mr²/2 कुठून आले बघा. ह्या सिलेंडरचा जर का मी या ठिकाणी क्रॉस सेक्शन घेतला तर होलो सिलेंडर असेल तर तो क्रॉस सेक्शन एक रिंग असेल का? यस, रिंग असेल. बघा, होलो सिलेंडर आहे, त्याचा असा उभा क्रॉस सेक्शन घेतला आपण तर एक रिंग बनणार. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr². मग इथे ही रिंग तर अशी ठेवलेली आहे आणि ऍक्सिस पण असा आहे. ठीक आहे ना. ही रिंग अशी ठेवली ना, असा सिलेंडर ठेवलाय. सो ही रिंग अशी झाली आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असा गेला. सो तो रिंगला डायमीटर आहे. विचार करा बघा, हा ऍक्सिस इथे रिंग काढली तर हा रिंगला कसा आहे? डायमीटर. आणि डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग किती आहे? तर तो आहे mr²/2. म्हणजे जर का सिलेंडर असा आडवा असेल आणि असा ऍक्सिस घेतला तर इट इज कॉम्बिनेशन ऑफ रिंग अँड रॉड. बघा, mr²/2 रिंग आणि ml²/12 रॉड. सो रॉड आणि रिंगचं कॉम्बिनेशन. जर का सिलेंडर असा आडवा असेल आणि त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असा जात असेल. आता जर का तुमचा जो सिलेंडर आहे तो सिलेंडर जर का थिक असेल, ठीक आहे ना. सो थिक असेल तर तो जो त्याच्यामधून जो ऍक्सिस चालला तर तिथे थिक डिक्स बनेल आणि त्या थिक डिक्सचा डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. सो थिक डिक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया m/2 r1² + r2². पण डायमीटर भोवती म्हटलं की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ऍड होतात, ते टॉईस होतात, त्या 2 ने डिवाइड करतो आपण. सो इथे m/4 होईल. तर बघा इथे m r1² + r2² / 4 आणि ml²/12 म्हणजे काय झालं? रॉड, म्हणजे रॉड प्लस थिक डिक्स. जर का सिलेंडर आडवा केला तर रॉड प्लस थिक डिक्स. ठीक आहे ना. आणि जर का सॉलिड सिलेंडर असेल तर रॉड प्लस डिक्स, डिक्सचा डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. सो डिक्सचा डायमीटर भोवती मोशन mr²/4. ठीक आहे ना. तसा डिक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 आहे, पण डायमीटर भोवती mr²/4 होईल. सो mr²/4 प्लस रॉड ml²/2 आहे. म्हणजे या ऍक्सिस भोवती रॉड प्लस रिंग किंवा रॉड प्लस थिक डिक्स किंवा रॉड प्लस सॉलिड डिक्स पूर्णपणे आहे की नाही.
सो अशा पद्धतीनं हा एक नवीन होता 4 नंबर्स. ठीक आहे. स्पियर तर एकदम सिंपल आहे. स्पियरचा जर का होलो असेल तर 2/3 mr², थिक असेल तर 2/5 mr⁵u है ना. आता आपण डेरिवेशन पाहिलेलं आहे. मायनस r1⁵ r⁵ मायनस r1⁵. सो r⁵ मायनस r1⁵ डिवाइड बाय r⁵ मायनस r1⁵. सो अशा पद्धतीने तुम्ही तो मोमेंट ऑफ इनर्शिया थोडंसं लर्न करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पण डेरिवेशन जर काही वस्तू लक्षात ठेवलं असेल तर आतापर्यंत पाठ पण झाला असेल. ओके. आणि सॉलिड असेल तर 2/5 mr². बघा इथे गंमत आहे ऑब्झर्व करण्यासाठी. बघा इथे मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 mr² आहे. ठीक आहे ना. आणि इथे मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr². होलोमध्ये जास्त आहे की सॉलिडमध्ये विचार करा. इथे 2/3 mr², इथे 2/5 mr². सो इथे होलो 2/3 आणि हा 2/5. सो ऑफकोर्स होलोमध्ये जास्त आहे. 2/3 मोठा नंबर असेल ना 2/5 पेक्षा. हां, तर हा होलो जास्त आहे. बघा का जास्त आहे. बघा इथे असा जर का आपण होलो स्पियर घेतला तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मास दूर आहे. होलो जर असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मास दूर आहे. आणि जर का सॉलिड असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पर्यंतच मास आहे ना. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनच मास आहे. म्हणजे मास पसरलं कशामध्ये जास्त आहे. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मास दूरपर्यंत कशामध्ये आहे. मदत काहीच नाही, पण खूप दूर असं मास आहे. कोणाचं? सो होलोच आहे. आणि ज्याचं मास जास्त दूर असतं किंवा मास हे डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. म्हणून या ठिकाणी स्पियर होलो असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे आणि सॉलिड असेल तर कमी आहे. ते आपण आपल्याला ते शिकायचे म्हणून मी तुम्हाला सांगतोय कसं आहे. ठीक. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया mh²/2. रेक्टँगल बघा या ठिकाणी रेक्टँगल ए ला परपेंडिक्युलर आहे. ही जी ऍक्सिस आहे ना हा ए ला परपेंडिक्युलर आहे तर mh²/12 आणि ही बी त्याची विड्थ आहे. आणि जर का बी ला परपेंडिक्युलर असेल तर mb²/12. ओके. त्याच्यानंतर क्यूबसाठी mh²/6 या क्यूब मधून. ठीक आहे. आणि हा कोण आपण प्रूफ केलेला आहे 3/10 mr² आणि होलोसाठी 1/2 mr². याच्या व्यतिरिक्त ट्रायंगल पण पाहिलेलं आहे आपण mh²/6. सो तुम्ही ते नोट केलेलं आहे. हे मात्र इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. सो हे मोमेंट ऑफ इनर्शिया व्यवस्थित लर्न करायचे. ठीक आहे. आता आपण पुढे घेऊ. बघा हे तर मी केलेच, पण तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरमला घेऊन याच्या भोवती असणारे वेगवेगळ्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचे. आणि त्यासाठी बुकलेट्समध्ये एक टेबल दिलेला आहे, तो टेबल तुम्ही स्टडी करायचा. ठीक. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत आणि तो नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. नेक्स्ट कन्सेप्ट काय? रेडियस ऑफ गायरेशन. बघा रेडियस ऑफ गायरेशन याची अशी प्रॉपर डेफिनेशन्स आहे नाही असं म्हणणार नाही मी, पण मला नाही वाटत ते एकदम प्रॉपर डेफिनेशन. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहीत झालं, हे आपण ऑब्झर्व पण केलं. पण मला सांगा एखाद्या ऑब्जेक्टचं मास डिस्ट्रीब्युशन मोजता येईल का? तसं रिंगचं मास डिस्ट्रीब्युशन म्हणजे रेडियस नाही, म्हणजे रेडियसने ते होऊ शकतं, पण रेडियस मोजला म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन मोजलं असं होत नाही. म्हणून मग एक नवीन क्वांटिटी आपल्याला पाहिजे जी मास डिस्ट्रीब्युशन मोजू शकेल. सो तिला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. आता याला डिफरंट बुक्समध्ये डिफाईन केलेलं आहे. त्यातली एक डेफिनेशन मी सांगतो. टॉपिकचं नाव आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक. आता रेडियस ऑफ गायरेशन मध्ये काय? आतापर्यंत आपण मॅथमॅटिकल इंट्रिगेट होऊ शकणारेच ऑब्जेक्ट्स पाहिले. हे आपलं आतापर्यंतचं लक्ष आहे की ज्याच्यामध्ये इंट्रिगेशन्स आलं होतं. इंट्रिगेशनवरून त्याचं मास एकत्रित करता येत होतं. सो तशा पार्टिकलचे आपण तशा सिस्टीमचे मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलं. त्याच्या आधी नंबर ऑफ पार्टिकल माहीत होते m1 r1² m2 r2². त्यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया पण पाहिलं. पण सगळ्यात ऑब्जेक्टचं ज्यांचं मास हे इंट्रिगेशन निघणार नाही कदाचित अशांचं सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येतं. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण रेडियस ऑफ गायरेशनचा यूज करतो. ठीक आहे ना. सो रेडियस ऑफ गायरेशन हे के ने डिनोट केलं जातं. ओके. आणि रेडियस ऑफ गायरेशन एक डिस्टन्स असतं. काय असतं? डिस्टन्स. म्हणजेच काही ठिकाणी रेडियस असतो रिंगमध्ये, जसं की मास डिस्ट्रीब्युशन रिंग असणार, पण काही ठिकाणी लेंथ पण असू शकतं. ठीक आहे ना. सो रेडियस ऑफ गायरेशन हे एक डिस्टन्स असतं. आणि हे डिस्टन्स कुठे असतं? हे डिस्टन्स असतं डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड
the point where whole mass of system is supposed to be concentrated. So it is a distance between what? Axis of rotation. हा आहे axis of rotation. आणि point where whole mass of the system is supposed to be concentrated. बघा असा पॉइंट की ज्या पॉइंटला होल मास ऑफ द सिस्टीम इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड आहे तो पॉइंट आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. बट हा सेंटर ऑफ मासचाच आहे असं नाही इथे बरं का. म्हणून मला अशी डेफिनेशन एकदम प्रॉपर वाटत नाही बऱ्याच वेळा. ठीक आहे ना, सेंटर ऑफ मास असेल तो पॉईंट असा नाही आहे. फक्त तो एक असा पॉईंट आहे की जिथे मास सपोर्ट केला जाऊ शकतो की तिथे असायला पाहिजे, पण तिथे मास असायलाच पाहिजे. सेंटर ऑफ मासमध्ये कसं आहे की असा पॉईंट असतो की ज्या ठिकाणी मास असेलच असं आहे. ठीक आहे ना, पण इथे मात्र असा पॉईंट की ज्या ठिकाणी मास सगळे एकत्र आलंय असं आपण समजू शकतो आणि मास तिथे असायलाच पाहिजे. ठीक आहे. सो मास ऑफ द सिस्टीम इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो ॲज it possesses same moment of inertia as that of the body. ठीक आहे ना, म्हणजे मास ऑफ द सिस्टीम सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. इथपर्यंतच तुम्ही पुढे काही लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉईंट वेअर होल मास ऑफ द सिस्टीम इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आणि हा पॉईंट असा असला पाहिजे की पूर्ण बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असला पाहिजे सेम. ठीक आहे ना, म्हणजे मी तो घेऊया आपण. सो ॲज इट पजेस म्हणजे हा पॉईंट ना, सो ॲज it possesses same moment of inertia as that of body. ठीक आहे ना. सो बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या एका पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे सेम असला पाहिजे. ठीक आहे. मग कशा पद्धतीनं या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला पाहिजे. मग सगळ्या बॉडीचं मास बघा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि या सगळ्या बॉडीचा मास या ठिकाणी या पॉईंटला येऊ राहिला. म्हणजे सगळ्या बॉडीचा मास जर का एम असेल तर या पॉईंटचं पण मास काय झालं एम. आणि इथून ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून इथे असणार हे डिस्टन्स के घेणार. ठीक आहे ना, म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल आय इज इक्वल्स टू एम आणि हे डिस्टन्स किती ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून के, सो एम के स्क्वेअर. ओके. सो डेफिनेशन फॉर्म्युला म्हणजे अजून बनणार. ठीक आहे. सो के इज इक्वल्स टू काय होईल अंडर रूट आय अपॉन एम. ठीक आहे ना. युनिट काय युनिट मीटर. युनिट काय होईल मीटर होईल मोमेंट ऑफ इनर्शियाचं. सो रेडियस ऑफ गायरेशनचं. ठीक आहे, समजलं. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉईंट वेअर होल मास ऑफ द बॉडी is supposed to be concentrated so as it possesses म्हणजे तो पॉईंट possesses same moment of inertia as that of the body. म्हणजे बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल जी काही बॉडी असेल त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया समजा आहे तर या पॉईंट पासून हा पॉईंट निवडला आपण, हा पॉईंट आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन मध्ये डिस्टन्स जर का के असेल तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला एम के स्क्वेअर सारखा पण देतात. मग केचा फॉर्म्युला झाला आय अपॉन एम. डिस्टन्स असल्यामुळे युनिट काय झालं मीटर. ठीक आहे ना. सो मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे आपण डेफिनेशन पाहिली आणि फॉर्म्युला पाहिली. ठीक. आता हे कशावर डिपेंड आहे बघा. रेडियस ऑफ गायरेशन कशावर डिपेंड राहतं. रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड करतं शेप साइज ऑफ बॉडी. ठीक आहे ना. जी बॉडी असेल त्या बॉडीचा शेप कसा आहे, रिंग असेल तर वेगळा, डिस्क असेल तर वेगळा, स्फिअर असेल तर वेगळा. साईज केवढी आहे, एकच स्फिअर आहे पण एक स्फिअरचं रेडियस लहान दुसऱ्या स्फिअरचं रेडियस मोठा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया त्याची रेडियस ऑफ गायरेशन कशी असतील डिफरंट असतील. ठीक आहे ना. आणखी कशावर डिपेंड आहे तर पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे आणि कसं आहे, परपेंडिक्युलर आहे पॅरलल. ठीक आहे ना. थर्ड थिंग it depends upon mass distribution. रेडियस ऑफ गायरेशन हा मास डिस्ट्रीब्यूशन वर डिपेंड. ठीक आहे ना. बट नॉट ऑन द
मास ऑफ द बॉडी. ठीक आहे ना, लक्षात घ्या, व्यवस्थित नोट करा की ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या पोझिशनवर डिपेंड आहे, कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे, शेप आणि साईजवर डिपेंड आहे, मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे, पण बॉडीच्या मासवर डिपेंड नाही. ठीक आहे ना. तुम्ही असं सर इथे फॉर्म्युलामध्ये तर आय अपॉन एम आहे, तर मासवर कसा डिपेंड नाही. चला त्याचं एक्झाम्पल पाहू. या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग किती आहे, आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. बघा हा काढलाय आपण मॅथमॅटिकली, बट रेडियस ऑफ गायरेशननुसार मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचं मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर असं येईल, एम के स्क्वेअर. सो एम के स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल, एम आर स्क्वेअर. सो एम एम कॅन्सल, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल. सो के ची व्हॅल्यू किती आली, आर. सो बघा के म्हणजेच आर आला, मास कॅन्सल होतं. इथे पण अंडररूट आय अपॉन एम म्हटलं तर आयच्या फॉर्म्युलेमध्ये मास असणारच आहे, ते मास या मास सोबत कॅन्सल होणार आहे. सो रेडियस ऑफ गायरेशन हे मासवर डिपेंड नाही आहे, मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असणार. मास डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, हे डिस्टन्स. पण हे डिस्टन्स म्हणजेच मास डिस्ट्रीब्युशन नाही आहे, तर कुठे रेडियस काम करेल, कुठे रेडियसचा हाफ. ठीक आहे ना. बघा या ठिकाणी काय होईल, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 2. ठीक आहे ना. डिगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, एम आर स्क्वेअर बाय 2. रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म्युलेनुसार मोमेंट ऑफ इनर्शिया किती असायला पाहिजे, एम के स्क्वेअर. सो एम एम काय झाले, कॅन्सल. सो या ठिकाणी के स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर अपॉन 2 आलं. आणि जर का मी स्क्वेअर रूट घेतले तर हे के स्क्वेअर जाईल, इथे जाईल, पण हे तर अंडर रूट 2 राहते. सो के इज इक्वल्स टू आर अपॉन रूट 2. सो रेडियस म्हणजेच इथे रेडियस ऑफ गायरेशन झालं का नाही. सो रेडियसची व्हॅल्यू डिफरंट होऊ शकते, किंवा मास डिस्ट्रीब्युशनची व्हॅल्यू जी रेडियसवरून नाही, रेडियसवरून मोजता येईल, पण रेडियस म्हणजेच मास डिस्ट्रीब्युशन नसतं. मास डिस्ट्रीब्युशन कशाने मोजणार आहे, तर रेडियस ऑफ गायरेशनवर. ठीक आहे ना. बघा ज्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त, ठीक आहे ना, याच्यानंतर पॉईंट लक्षात ठेवायला पण नोट पण करून घ्या खाली, ज्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त त्याचं रेडियस ऑफ गायरेशन पण जास्त. नाही समज, ज्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त त्या बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन पण जास्त. ज्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन कमी त्याचं रेडियस ऑफ गायरेशन पण कमी. ठीक आहे ना. सो इथे के इज इक्वल्स टू आर होतं, आणि इथे के इज इक्वल्स टू आर अपॉन रूट 2 ही व्हॅल्यू कमी झाली. सो याचं मास डिस्ट्रीब्युशन कमी, याचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त, म्हणजे रिंगचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त. बघा रिंग इथे मास नाही आहे, मास काट बाहेरच आहे, इथे इथून मास सुरू झालेलं आहे, म्हणून याचं मास डिस्ट्रीब्युशन कमी. ठीक आहे ना. समजे रेडियस ऑफ गायरेशन बस इतकंच रेडियस ऑफ गायरेशनमध्ये. आणि रेडियस ऑफ गायरेशन्स ला परपेंडिक्युलर आणि पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. ठीक आहे ना. बघा त्याचं एक एक्झाम्पल घेतो. ही डेफिनेशन पुसतो मी आता, डेफिनेशनमध्ये नोट करून घेत चला. ओ बघा रेडियस ऑफ गायरेशन ची डेफिनेशननुसार काय, बघा पॅरलल ॲक्सिस थेरम किंवा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरमचं एक्झाम्पल घेतो, आय प्लस एम एच स्क्वेअर. ठीक आहे ना. बघा हा एनी पॉईंट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सो त्याला मी लिहितो एम के नॉट स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया तर रेडियस ऑफ गायरेशनमध्ये असं लिहिणार, इज इक्वल्स टू सेंटरमधून जात असेल तर एम के सी स्क्वेअर प्लस एम एच स्क्वेअर. सो एम 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 गेट कॅन्सल. सो बघा रेडियस ऑफ गायरेशनसाठी सुद्धा पॅरलल ॲक्सिस थेरम बनला. ठीक आहे ना. तसाच रेडियस ऑफ गायरेशनसाठी आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस वाला थेरम सुद्धा लिहू शकतो आणि डायरेक्ट कॅल्क्युलेशन सुद्धा बनवू शकतो. म्हणजे जर का तुम्हाला सांगितलं की एक स्पियर आहे त्याचं रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर म्हणून जाणार ॲक्सिस भोवती जर का 3 असेल, तर टँजंट भोवती त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, तर सरळ सरळ के ओ स्क्वेअर इज इक्वल्स टू के सी स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. आणि जर का एखाद्या डायमीटर भोवती जर का त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया 2, रेडियस ऑफ गायरेशन 2 असेल, तर परपेंडिक्युलर ॲक्सिस भोवती किती असेल, हे 2 प्लस हे 2 सारखेच असणार आहे, 2 2 4 असं. ठीक आहे ना. सो दिस इज रेडियस ऑफ गायरेशन. इज इट क्लिअर. ओके. आता तिसरा छोटा टॉपिक आहे या याच्यामध्ये. तिसरा टॉपिक असा आहे की मला सांगा, तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन माहिती आहे का. म्हणजे जी बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे तिची कायनेटिक एनर्जी माहिती आहे. हो, कारण की पहिले जेव्हा आपण स्टार्टिंग केलं होतं ती स्टार्टिंगमध्येच आपल्याला जेव्हा रेडियस मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन समजून घ्यायची होती, त्यावेळेस कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन्स आपण पाहिलं होतं. ठीक आहे ना. तर फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसून जाईल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला या ठिकाणी बनतो 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये प्रोपोर्शनॅलिटीवाले क्वेश्चन्स बनवू शकतात.
जर का अँग्युलर व्हेलॉसिटी डबल झाली तर कायनेटिक एनर्जी 4 टाइम्स, मोमेंट ऑफ इनर्शिया डबल झाला तर कायनेटिक एनर्जी डबल. ठीक आहे ना. सो असे पर्सेंटेज वगैरे सारखे प्रोपोर्शनेटी वाले क्वेश्चन याच्यामध्ये बनू शकतात. सो कायनेटिक एनर्जी. ओके. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी झाल्यानंतर आता जो टॉपिक मला तुम्हाला शिकवायचा आहे तो आहे टॉर्क. ठीक आहे ना. तसा टॉर्क आपण आधी पण शिकलो आहोत. सो टॉर्क म्हणजेच मोमेंट ऑफ फोर्स. आपण रोटेशनल मोशनमध्ये टॉर्कचं डेरिवेशन पाहणार आहोत. ठीक आहे ना. मला याच्यावर जाण्याच्या अगोदर मला सांगा न्यूटन्स लॉ ऑफ मोशननुसार फोर्सचा फॉर्म्युला काय. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. ठीक. आणि टॉर्कचा फॉर्म्युला काय तर टॉर्क इज इक्वल्स टू आर एफ साइन थीटा है ना. हे आपण पाहिलेत लेक्चर्समध्ये अगोदर. सो टॉर्क. ओके. सो कन्सिडर करा एक बॉडी आहे ऑफ एनी शेप. सो ही बॉडी आहे ऑफ एनी शेप. ठीक आहे ना. कुठलाही शेप असो. आणि इथे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्याच्याभोवती ही बॉडी अशी फिरत आहे. आणि या बॉडी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. सो ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून पहिला पार्टिकल m1 r1 डिस्टन्सवर, दुसरा पार्टिकल m2 r2 डिस्टन्सवर, असे अनेक पार्टिकल ऑफ लास्ट mn rn डिस्टन्सवर असे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. आणि ही बॉडी अशी फिरत आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती. मग ही अशी फिरत आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती तर तिला अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. आता समजा तिला टॉर्क अप्लाय केला म्हणजे फोर्स अप्लाय केला कपल ऑफ फोर्स रोटेशन देण्यासाठी ना, तर त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन येतं. सो समजा या बॉडीचं ॲक्सलरेशन आहे अल्फा. ठीक आहे. आता मला सांगा जर का अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा असेल तर या प्रत्येक पार्टिकलचं पण अँग्युलर ॲक्सलरेशन सेम असेल. रिजिड बॉडी आहे ना. सो सर्वांचं मुवमेंट सर्वांची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असते. सो सगळ्यांचं तसंच अँग्युलर ॲक्सलरेशन सुद्धा सेम असतं. सो त्याच्यामुळे या सर्व पार्टिकलचं जे अँग्युलर ॲक्सलरेशन असेल ते पण सेम असेल. ठीक. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण याला धक्का देण्यासाठी याला इकडे परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केला असेल F1, याला पण इकडे एक फोर्स अप्लाय केला असेल F2 आणि याला असा खाली फोर्स अप्लाय केला असेल F3. ओके. हे परपेंडिक्युलर फोर्सेस. पण परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केल्यामुळे त्यांना जे ॲक्सलरेशन आले असेल ते डिफरंट आले असतील. बघा म्हणजे या सगळ्या पार्टिकलला तर मी फोर्स अप्लाय नाही केला पण याला अँग्युलर ॲक्सलरेशन दिलं तर सर्व पार्टिकलचं अँग्युलर ॲक्सलरेशन सेम आहे. पण सर्व पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन सेम नसणार आहे. याचं A1, याचं A2, याचं A3. ठीक आहे ना. लिनियर ॲक्सलरेशन डिफरंट असणार कारण की रेडियस आर इज इक्वल्स अल्फा इज ए इज इक्वल्स टू आर अल्फा असा फॉर्म्युला आहे. सो रेडियस डिफरंट असेल तर लिनियर ॲक्सलरेशन सुद्धा डिफरंट असेल. सो सगळ्यांचं लिनियर ॲक्सलरेशन डिफरंट. ठीक आहे. हे पण आपल्याला समजलं. आता मला सांगा की पहिला पार्टिकल जो असेल त्या पार्टिकलवर फोर्स किती अप्लाय होईल F1. सो फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सलरेशन. ठीक. मग ॲक्सलरेशन काय असतं m1 r1 इंटू अल्फा. ठीक. मग मला सांगा पहिला पार्टिकलवरचा टॉर्क किती. सो टॉर्क इज इक्वल्स टू F1 r1 साइन थिटा. बघा हा रेडियस आणि हा असा अँगल. सो जेव्हा तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टला फिरवायचं आहे ना तो तुम्ही त्याला असा परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करायचा. सो 90 डिग्री होईल. सो ही विल साइन 90. ओके. आणि साइन 90 किती होईल 1. सो इथे होईल F1 r1. F1 ची किंमत किती आली m1 r1 अल्फा इंटू r1. ठीक आहे ना. सो टाऊ 1 ची किंमत किती झाली. टाऊ 1 ची किंमत झाली m1 r1 स्क्वेअर अल्फा. सो मला सांगा दुसऱ्या पार्टिकलवर टाऊ किती लागेल मग m2 r2 स्क्वेअर अल्फा. आणि असं करत n नंबरच्या पार्टिकलवर किती टाऊ लागेल mn rn स्क्वेअर अल्फा. येस नो. येस. मग एकूण टाऊ किती लागेल म्हणजे सगळ्या पार्टिकलवर एकेका पार्टिकल एक टाऊ लागत आहे सगळ्या बॉडीवर. जर का विचार केला तर सगळ्या टाऊची बेरीज होईल. ठीक आहे ना. सो सेम डायरेक्शनमध्येच असते सगळे टाऊ त्याच्यामुळे सरस ॲडिशन होईल. सो टाऊ इज इक्वल्स टू टाऊ 1 प्लस टाऊ 2 प्लस n अप टू टाऊ n. ओके. आता टाऊ 1 चा फॉर्म्युला m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस n अप टू mn rn स्क्वेअर अल्फा. ठीक. सो या सगळ्यांमधून आपल्याला असं दिसेल की अल्फा कॉमन निघतं. सो m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अँड अप टू mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. सो दिस इज व्हॉट. दिस इज द सम ऑफ product of each particle, sum of product of mass of each particle and square of
इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इंटू अल्फा. काय असतं हे तर असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. सो टाऊचा फॉर्म्युला काय झाला आय अल्फा. सो टाऊचा फॉर्म्युला काय झाला आय अल्फा. हे पण डेरिव्हेशन्स बोर्डला आहे. सो टाऊ इज इक्वल्स टू आय अल्फा. लक्षात बघा, जसं फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन तसं टाऊचा फॉर्म्युला काय आला आता, तर टाऊचा फॉर्म्युला आला आय इंटू अल्फा. ठीक आहे ना. सो इथे फोर्स तर इथे टॉर्क, इथे ॲक्सलरेशन तर इथे अँग्युलर ॲक्सलरेशन, इथे मास तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे याच्यावरून सुद्धा मी तुम्हाला समजून सांगू शकलो असतो मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं व्हेरी फर्स्ट लेक्चर. ठीक आहे ना. जे काम मास करतं तेच काम इथे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना. सो टाऊ पण समजला. सो हे झालं. आता टाऊचं इक्वेशन्स तुम्ही व्यवस्थित छोटंसं आहे त्याच्यामुळे मी काही रिवाइज करत नाही आहे, तुम्ही परत व्हिडिओ बघू शकता. ओके. आता टाऊचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला. आता मला सांगा की वर्क डन काय. ठीक आहे ना. सो वर्क डन असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी रोटेशनल आहे. सो रोटेशनल जागी फोर्स घेसाल की टॉर्क घेसाल, टॉर्क घेणार. सो टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट टी थिटा. ठीक आहे ना. वर्क डन रोटेशन मोशनमध्ये दुसरा फॉर्म्युला काय बनेल. सो वर्क डन म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी असते. सो इट इज इक्वल्स टू 1/2 आय ओमेगा 1 स्क्वेअर मायनस 1/2 आय ओमेगा 2 स्क्वेअर. बॉडी एकच आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील. सो ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर. तुम्ही फायनल मायनस इनिशियल मायनस फायनल घेऊ शकता. डिपेंड करतं की वर्क डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. ठीक आहे ना. सो ते तुम्हाला वर्क फॉर एनर्जीमध्ये कन्सेप्ट माहीत केलं. ओके. सो हे झालं कायनेटिक एनर्जीवरून वर्क करणे म्हणजे वर्क काढता येतं आपल्याला आता. ठीक आहे ना. पॉवर कशी काढणार रोटेशनल मोशनमध्ये. पॉवर काय असतं यार, पॉवर तर नथिंग बट पॉवर इज वर्क डन अपॉन टाइम. वर्क डन काय असतं टॉर्क इंटू डी थिटा अपॉन डी टी. डी थिटा अपॉन डी टी. तर हे टाऊ वर्क अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँग्युलर वेलोसिटी टाऊ. ठीक आहे ना. सो पॉवरचा फॉर्म्युला झाला. सो समजलं इथपर्यंत. सो इझी आहे. आता 2-3 न्यूमेरिकल्स घेतो, इझी आहे ते. ठीक आहे. सो बघा हे सगळं फास्ट झालं तरी पण छोटं आहे आणि सोपं आहे. ठीक आहे ना. परत तुम्ही पाहू शकता. ओके. आता एक न्यूमेरिकल आहे, एक फ्लायव्हील आहे. बघा फ्लायव्हील एक चक्री टाईप असतं. बघा त्याला अशी दोरी बांधतात. आपले टमटमवाले ऑटो असतात ना त्याच्यामागे दोरी बांधतात आणि ते सक्कन ओढतात. ते त्या प्रकारचे चाक असतं ना टमटम चालू करतात माहिती आहे ना दोरीवरून. हां. सो जसं ते टमटम चालू करण्यासाठी ती दोरी ज्या शेपवर गुंडाळतात ना तसा शेप म्हणजे फ्लायव्हील. मग ते फ्लायव्हील डिक्स असते. काय असते डिक्स असते. ठीक आहे ना. सो इथे पण एक फ्लायव्हील आहे जिचा रेडियस 1 मीटर. सो फ्लायव्हील म्हणजेच डिक्स. ठीक आहे ना. एक डिक्स आहे जिचा रेडियस आहे 1 मीटर. ओके. आणि तिचं मास दिलं आहे आपल्याला 2 kg. ठीक आहे ना. मी थोडासा हाय लेवलचा टफ न्यूमेरिकलच घेतो, याच्यापेक्षा इझी न्यूमेरिकल्स आहे याच्यावर. ठीक आहे ना. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं वर्क डन. वर्क डन कॅल्क्युलेट करा टू इन्क्रीज इट्स फ्रिक्वेन्सी. त्याची फ्रिक्वेन्सी 5 RPS वरून 10 RPS वर बनवण्यासाठी किती वर्क होईल हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ठीक आहे ना. सो वर्क डनचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी बदलते म्हणजे अँग्युलर वेलोसिटी बदलते. अँग्युलर वेलोसिटी बदलते तर वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट थोडी होणार आहे. इथे तर फोर्स वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी घेणार आपण. आणि म्हणून मग वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी होईल 2/1/2 आय ओमेगा स्क्वेअर. पण ओमेगा बदलतोय म्हणून ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर. ठीक आहे ना. शांततेने डोकं लावून फॉर्म्युला कसा आला ते लक्षात घ्यायचं. मी थोडं फास्ट केलं. सो 1/2 आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा डिक्स. सो डिक्स तो आठवण करा की ती फ्लायव्हील कशाची भोवती फिरेल अशा ॲक्सिस भोवती फिरेल ना की जो त्या डिक्सला परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे ना. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिक्स mr²/2 इंटू ओमेगाची किंमत 2πn2 स्क्वेअर मायनस 2πn1 स्क्वेअर. ओके. सो पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. m ची व्हॅल्यू 2, r ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 2 4. इथे 4π स्क्वेअर कॉमन. n2चा स्क्वेअर 100 मायनस n1चा स्क्वेअर 25. आता बच्चो ह्या स्टेप कशा आहे विचारायचं काम नाही. व्हॅल्यूज पुट करायचे आपापल्या कॅल्क्युलेशन्स करायचं. ठीक. सो 4 गेट कॅन्सल. इट इज 2 इंटू पाय स्क्वेअर इंटू 75. पाय स्क्वेअरची किंमत 9.8. ठीक आहे ना. असे सगळे कॅल्क्युलेशन्स केले तर हे आन्सर येतं 14,700. ओके. सो शांततेला परत एकदा नंतर पाहून घ्यायचं. ठीक आहे ना. हा एक प्रॉब्लेम समजून घेतला.
दुसरा एक दिला आहे आणखी. ओके, दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय, एक पुली आहे. आता पुली सुद्धा डिक्सच राहील, ठीक आहे ना. सो पुली, एक पुली आहे ज्या पुलीचा रेडियस आहे 2 मीटर, रोटेटेड अबाउट इट्स ॲक्सिस बाय द फोर्स. ओके, सो फोर्स व्हेरिएबल दिला, F इज इक्वल्स टू 20t मायनस 5t स्क्वेअर, ठीक आहे ना, न्यूटनमध्ये. टँजेन्शियली फोर्स अप्लाय केलेला आहे. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे आपल्याला त्या पुलीचा 10 kg मीटर स्क्वेअर. तुम्हाला विचारलंय नंबर ऑफ रोटेशन्स, नंबर ऑफ रोटेशन्स, ठीक आहे ना, बाय पुली बिफोर इट्स डायरेक्शन ऑफ मोशन रिवर्स, बिफोर डायरेक्शन ऑफ मोशन रिवर्स. ओके, सो हा वाचण्यातून सुटणारा पॉईंट आहे, पण हा महत्त्वाचा पॉईंट, ठीक आहे ना, शेवटी दिलेला आहे ते. बघा, विचार करा, एक पुली अशी गोल गोल फिरत आहे, ठीक आहे ना, आणि त्याला कोणतरी थांबवण्यासाठी इकडे असा टँजेन्शियल फोर्स अप्लाय करते. बघा, ती अशी फिरत आहे इकडे, आणि कोणतरी थांबवण्यासाठी इकडे फोर्स अप्लाय करते असा, त्याचे टँजेन्शियल म्हणजे ब्रेक लावल्यासारखे तिकडे घासवते. मग ही पुली अशी हळूहळू घासल्यामुळे काय होईल, हळूहळू तिचा स्पीड कमी कमी होत जाईल आणि मग थांबेल, पण हा फोर्स इकडे चालूच आहे ना. मग हळूहळू काय होईल, या फोर्समुळे नंतर ही पुली अशी उलटी फिरायला लागेल. समजतंय? कारण की बघा, एक चाक असं फिरत आहे, असं फिरत आहे, आणि मी त्याच्यावर असा फोर्स लावत आहे, तर पहिले माझा हात घासेल घासेल घासेल, त्याला मी असा फोर्स लावतच आहे, त्याला घासेल घासेल, त्याचा स्पीड कमी कमी होत जाईल, आणि मग नंतर शेवटी तो तिकडे फिरायला लागेल. पण इथे विचारले बिफोर डायरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्स, रिव्हर्स होण्याच्या अगोदर किती रोटेशन, म्हणजे तो थांबण्यापर्यंत किती रोटेशन्स, ठीक आहे ना. सो इथे ज्यावेळेस तो थांबेल, ठीक आहे ना, तर त्याला थांबवण्यासाठी वर्डन 0 घ्यावं असणारच. त्याची डायरेक्शन बदलण्याच्या अगोदर वर्डन 0 होईल. नंतर बघा, पहिले वर्डन निगेटिव्ह राहील, निगेटिव्ह नंतर वर्डन कमी कमी होत जाईल, 0 होईल, आणि मग नंतर वर्डन त्या डायरेक्शनमध्ये होईल, म्हणजे पॉझिटिव्ह होईल. म्हणजे ज्यावेळेस डायरेक्शन रिव्हर्स होणार त्यावेळेस वर्डन किती होणार, 0. डोक्यात घ्या. बघा, पहिले वर्डन, पहिले त्याला इकडे फिरायचं होतं, आपण फोर्स तिकडे अप्लाय करत होतो, सो वर्डन कसं होतं, निगेटिव्ह, ठीक आहे ना. आता आपण ते निगेटिव्ह वर्डन कमी 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 करत जाणार, ते शेवटी 0 होईल, आणि 0 नंतर मग ते पॉझिटिव्ह वर्डन म्हणजे फोर्सच्या डायरेक्शनमध्ये वर्क सुरू होईल, है ना. सो या कंडिशन्सवरून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की वर्डन किती आहे, 0, ठीक आहे ना. ही एक्स्ट्रीम, ज्यावेळेस रिव्हर्स होईल डायरेक्शन त्यावेळेस वर्डन किती असेल, 0. ओके, आता वर्डनचा फॉर्म्युला पाहिला आपण, टाऊ इंटू डी थीटा, ठीक आहे ना, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याला इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला टोटल वर्डन मिळतं, ठीक आहे. छोटं वर्डन आणि मोठं वर्डन ही इंटिग्रेशन्समध्ये वर्क ऑर्गॅनिजमध्ये आपण पाहू. ओके, आता इथे आपल्याला काही दिलंय का अजून, नाही, बरोबर आहे, ठीक आहे. आता मला सांगा, टॉर्कचा फॉर्म्युला काय होईल, F इंटू आर इंटू साइन 90. टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर रेडियसला परपेंडिक्युलर, सो F ची किंमत 20t मायनस 5t स्क्वेअर इंटू आर ची किंमत 2, सो मला वाटते टाऊ येईल आपला 40t मायनस 10t स्क्वेअर, हा येईल टाऊ, ठीक आहे ना. आता टाऊ वरून आपल्याला अल्फा काढता येईल का, सो आताच पाहिला आपण, टाऊ इज इक्वल्स टू आय अल्फा, सो अल्फा इज इक्वल्स टू काय होईल, टाऊ अपॉन आय, सो टाऊ 40t मायनस 10t स्क्वेअर अपॉन 10, सो अल्फा आला आपला 4t मायनस t स्क्वेअर. मला सांगा, अल्फावरून ओमेगा काढता येईल का, इंटिग्रेशन करू, सो ओमेगा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन अल्फा dt, ठीक. आता इंटिग्रेशन ऑफ अल्फा 4t मायनस t स्क्वेअर इंटू dt, सो ओमेगा इज इक्वल्स टू 4t स्क्वेअर अपॉन 2 प्लस मायनस t क्यूब अपॉन 3. ओके, नाउ ओमेगा इज इक्वल्स टू, आता जेव्हा पहिले ती जी पुली होती ती अशी इकडे फिरत होती, आणि जेव्हा रिव्हर्स होणार त्यावेळेस ती थांबलेली असेल, बरोबर. म्हणजेच
त्यावेळेस ओमेगा किती होईल 0. ठीक आहे ना, म्हणजे तिला थांबण्यासाठी किती वेळ लागेल, तर ओमेगाची किंमत 0 पुट करूया. 0 इज इक्वल्स टू 40² / 2 मायनस t³ / 3. हे कटलं असतं तरी चाललं असतं आधीच. ठीक आहे ना. सो 2t² मायनस t³ / 3. सो t³ / 3 इज इक्वल्स टू 2t². सो 2t² आणि हा t कॅन्सल. सो टीची किंमत आली 6 सेकंद. ओके, म्हणजे बिफोर डायरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्स. सो डायरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्स होण्यासाठी किती वेळ लागत आहे, तर 6 सेकंद लागत. ठीक आहे ना. आता मला सांगा की तुम्हाला 6 सेकंदामध्ये त्याचे नंबर ऑफ रोटेशन करायचे. ठीक आहे ना. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढूया. मला सांगा ओमेगा माहिती आहे, हा ओमेगा आहे. ओमेगाहून थिटा निघेल का, यस. कशावरून, इंटिग्रेशन. सो थिटा इज इक्वल्स टू, मी आता डायरेक्ट येतो, 2t² इंटिग्रेशन, हे 2 आणि t² इंटिग्रेशन t³ / 3 मायनस याचं इंटिग्रेशन t⁴/3. ठीक आहे ना. कुठून कुठपर्यंत झाला हा टाईम, 0 पासून 6 सेकंदपर्यंत. ठीक आहे ना. सो देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू काय झालं, थिटा इज इक्वल्स टू 6 वाली व्हॅल्यू पुट करावं लागेल. 2 × 6³ / 3 मायनस 6⁴ / 3. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसा. याचा आन्सर 36 आन्सर येते असं. सो थिटा 36 आहे. पहा थिटा 36 आहे, विचारले नंबर ऑफ रोटेशन. सो नंबर ऑफ रोटेशन विल θ/2π, म्हणजे 36/2π. हे आन्सर असेलच. क्वेश्चन व्यवस्थित पहा, तुम्ही क्वेश्चन वाचून जर वाटलं असतं. अ पुली ऑफ रेडियस r इज इक्वल्स टू 2 मीटर रोटेटेड अबाउट इट्स ॲक्सिस by force F is equals to 20t minus 5t² tangentially. If I is equals to 10 kg/m², number of rotation made by the pulley before its direction of motion is reverse. ठीक. सो हे रिवर्स होण्याच्या अगोदर, रिवर्स ज्यावेळेस होईल त्यावेळेस वर्डन 0 होईल. ठीक आहे ना. याचं काही काम नाही पडलं आपल्याला. ठीक आहे ना. टॉर्कचा फॉर्म्युला घेतला, टॉर्कवरून आपला अल्फा काढला, अल्फावरून ओमेगा काढला. ज्यावेळेस रिवर्स होईल त्यावेळेस ओमेगा 0 होईल. ओमेगा 0 झालं तर किती वेळ लागला आपल्याला ते समजलं. त्यावेळेमध्ये किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं ते काढलं, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटवरून मग नंबर ऑफ रोटेशन्स काढलं. ठीक आहे. आता एक लास्ट. ठीक आहे. बघा, नोट करा. अ युनिफॉर्म डिस्क ऑफ रेडियस कॅपिटल R. एक डिस्क आहे आणि या डिस्कचा रेडियस आहे कॅपिटल R, आणि मास ऑफ डिस्क इज कॅपिटल M. is free to rotate only about its axis. त्याच्या ॲक्सिस भोवती फिरत आहे. ओके. अ स्ट्रिंग इज रॅप ओव्हर इट्स रिंग अँड बॉडी ऑफ मास स्मॉल m इज टाईड टू द फ्री एंड. सोपं आहे. बघा, एक अशी एक डिस्क आहे, त्या डिस्कला डायग्राम दिलेली आहे, असं भिंतीला बांधलेलं आहे, आणि ह्या डिस्कवर अशी दोरी गुंडाळली आणि इथे त्याच्या एका एंडला एक स्मॉल m इतका मास लावला. या डिस्कचा मास m आहे आणि याचा रेडियस r आहे. ठीक. हा शोनी पेपर लिख. पुढे असं विचारतोय, द बॉडी इज रिलीज फ्रॉम द रेस्ट. या बॉडीला सोडून दिलं, खाली पडेल. ओके. बॉडी इज रिलीज फ्रॉम द रेस्ट, देन द ॲस्क्युलेशन ऑफ द बॉडीज. तर या बॉडीचं ॲस्क्युलेशन विचारलं आहे आपल्याला. ही किती ॲस्क्युलेशन आहे खाली. ओके. ठीक. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपण पाहिलाय. बघा, इकडे लागेल फोर्स mg, इकडे लागेल फोर्स t. खाली जाते तर कोण मोठे, mg का t, mg. सो mg मायनस t इज इक्वल्स टू काय होईल, m. ओके. t म्हणजे इथे लागणार टँजेन्शियल फोर्स. बघा, हे टेन्शन इथे लागणार टँजेन्शियल फोर्स, याचा रेडियस r. सो टॉर्क किती होईल, टाऊ इज इक्वल्स टू t इंटू r, फोर्स इंटू r. ठीक आहे ना. एफ आर साइन थिटा असताना टॉर्क इज इक्वल्स टू, सो एफ आर, आणि हे एकामेकाला परपेंडिक्युलर, सो साइन 90. सो टी इंटू आर. सो टाऊचा दुसरा फॉर्म्युला काय असतो, आय अल्फा. अल्फाचा आणि आयचा फॉर्म्युला डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2, आणि अल्फाचा फॉर्म्युला आर a/r आहे ना. सो a/r. सो t इंटू r इज इक्वल्स टू mr²/2 इंटू a/r. सो हा या r² सोबत कॅन्सल, हा r इथं 4 सोबत कॅन्सल, म्हणजे मला टेन्शन जे मिळालं ते टेन्शन मिळालं ma/2. ओके.
नाव टेन्शनची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू. ओके, बघा हा यम कॅपिटल आहे, हा यम कॅपिटल, कारण की हे कोणाचं मास आहे, हे डिगचं मास आहे, आणि हा यम स्मॉल आहे. सो इथंचं यम स्मॉल आहे, हा यम पण स्मॉल आहे. नाव एम जी मायनस कॅपिटल यम ए अपॉन 2 हे इक्वेशन इज इक्वल्स टू स्मॉल यम ए. आपल्याला ए काढायला सांगितलं आहे. सो एम जी इज इक्वल्स टू यम ए प्लस एम बाय 2a. सो एम जी इज इक्वल्स टू ए कॉमन निघेल, एम प्लस कॅपिटल यम बाय 2. सो एम जी इज इक्वल्स टू ए इंटू twice m plus capital M by 2, and therefore A is equals to, हे 2 वरती जातील, twice mg upon twice small m plus capital M, हे असेल एक्सप्लेनेशन. ओके, सो हा रिमेनिंग पार्ट होता. म्हणजे यालाच कंटिन्यूमध्ये मी आणखी काही 7-8 न्यूमेरिकल्स काढलेत तुमच्यासाठी, पण खूप लेंथ होईल या व्हिडिओची, त्याच्यामुळे तो पार्ट मी वेगळा केला. ठीक आहे, सो तो मी तुम्हाला टाकून ठेवतो आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पाहत बसा. ठीक आहे, सो होप्स तुम्ही सेफ आहात, घरी आहात, हात स्वच्छ धुवत असाल. ठीक आहे, आणि अभ्यास पण करत असाल. ठीक आहे, ऑल द बेस्ट, गुड डे.